मित्रांनो नमस्कार. जेव्हा एखाद्या ठिकाणी ट्रॅफिक लागतं तर त्या ट्रॅफिकच्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे गाडी समोर घेऊन जाऊ नका. सर्वांनाच घाई असते, घाई कोणाला नाही असं नाही आहे, सर्वांनाच घाई असते, सर्वांनाच पुढं जायचं असतं. पण या ठिकाणी आता समोर आपण गाडी एकामागे एक चालवतोय, लाईन लागली आहे गाडीची. आपल्या गाडीची जे समोरची बाजू आहे तिकडे पण लाईन आहे आणि मागील बाजूला देखील लाईन लागलेली. पण आता राईट साईडनी एक सेंट्रो येईल. तर सेंट्रोवाल्या दादांना मी अगोदर पण सांगितलं की आत्ता पहा, तुम्ही पहिल्या वेळेस पण मी सांगतोय की तुम्ही गाडी समोर नका घेऊ म्हणून. आपल्या गाडीच्या समोर गाडी घ्या तुमची आणि लाईनमध्ये गाडी चालवा. तर त्यांनी लाईनमध्ये गाडी चालवायला दिल्यानंतर जागा परत त्यांनी त्यांची गाडी, आता बघा मी सांगितलं त्यांना आत घ्या म्हणून आणि त्यांनी गाडी लाईनमध्ये पण घेतली, पण परत नंतर बाहेर काढली. बाहेर काढल्यास पण त्यांना सांगितलं की नका तसं करू, गाडी तुमची लाईनमध्ये घ्या. त्याच्यानंतर झालं काय, त्यांना सांगून मी माझी गाडी पुढं काढणार ना. आता मी काही त्यांना पुढं जाण्यासाठी थोडी जागा देणार. तर या ठिकाणी बघा मी बाहेर हात काढून पाठीमागलच्या ड्रायव्हर भावांना पण सांगत होतो की गाडी समोर नका घेऊ म्हणून. पण एका पाठीमाग कुशक होती की टायगून होती, पण त्यांनी ऐकलं. त्यांनी ऐकल्यानंतर पुढं नाही गाडी काढली. पण या सेंट्रोवाल्या भाऊंनी परत राईटला बाहेर काढली गाडी. आता बाहेर काढल्यानंतर कोणी वेट करणार नाहीये की तुम्ही परत लाईनमध्ये याल. जागा भेटली तर मी माझी गाडी लिगल लाईन होती त्याच्यामुळे लाईनमध्ये पुढं काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची गाडी त्यांनी न पाहताच लेफ्टला पण घेतली थोडीशी आणि माझ्या लेफ्ट साईडनी एक इर्टिगाच आपल्या लेफ्ट साईडनी पण गेली. आता बघा मी हात काढून त्यांना हे केलं, त्यांनी गाडी नाही पुढं घेतली. पण त्याच्यानंतर काय झालं, आता गाड्या आपल्या एकामागे एक पुढं चालल्यात. एकामागे एक जसं पुढं गेल्या तसं ह्या सेंट्रोवाल्या भाऊंनी परत राईटला गाडी काढली. आता त्यांचं अक्षरशः रडकुंडी आलते ते नंतर. पुन्हा ज्याला माणसाला राग येणारच, कोणाच्याही गाडी जर टच झाली तर राग येणार. आणि सांगितल्यानंतर जर तसं झालं ना तर मग तर अजून जास्त राग येतो. आता या ठिकाणी बघा ट्रक थांबलेला आहे, ट्रकच्या तिथून पण आपण एकामागे एकच लाईन चालते. तर एक लाईन चालत असेल तर 4 लाईन करून फायदा नाही. आता इथं त्यांनी ओव्हरटेक केली बघा, गाडी बाहेर काढली, परत पुढं घेतली गाडी. आता त्यांनी पुढं काढल्यानंतर मी माझ्या लाईनमधून मी पुढं काढण्याचा प्रयत्न करणार गाडी. इथं पहा, आता त्यांनी घेतली लेफ्टला बघा, गाडी टच झाली. आता या साईडला ही इर्टिगा होती, राईट साईडला त्यांनी गाडी टच केली. Bordal right turning ko sa option.
मेरा ये स्क्रैचेस का ये बना के दे दो आप 5,000 रुपये रखना ये इधर आना वर्कशॉप पे 5,000 लेके जाना और ये बना के दे देना आप फिर मेरा तोड़ने का तो फिर आपने मेरा तोड़ दिया मैं तो गाड़ी फूक दूंगा तुम्हारा गलती है मेरा गलती है मैं तुम्हारा गाड़ी फूक दूंगा भर के क्यों दूँ मेरा गलती है क्या नहीं रखो मेरे पास कुछ भी रखो मेरे को गाड़ी बना के दे दो कितना होगा उतना 5,000 रखो बाद में लेके जाओ मेरे भाई ले लो यार मेरे पास नहीं पैसे नहीं पैर मत छुओ मेरा मैं तो भगवान नहीं हूँ मेरा पैर मत छुओ 5,000 रखो ये जितना खर्चा होगा मैं आपको वापस कर दूंगा नहीं वो मत दिखाओ मेरे को कुछ भी मत दिखाओ सब लोग परेशान है इधर एक परेशान नहीं है हर किसी में परेशान है साइड लगेल बात न करा या माणसाला अक्षरशः तो माणूस रडकुंडे आलता नंतर त्याची चूक आहे त्याला मान्य करावं लागली आणि त्याचीच चूक होती या ठिकाणी त्यानं लेफ्टला पण गाडी घेतली प्लस मी माझ्या लाईनमध्ये माझी लेफ्टला जरी गाडी टच झाली असते आणि राईटला जरी गाडी टच झाली असते दोन्ही कोणत्याही गाडीला तरी या ठिकाणी त्यांची चूक असते कोणाची चूक असते तुम्ही सांगा